अहो कॉफी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. घरात शांतता आली ना आणि सगळं व्यवस्थित घडत असेल तर आपोआप बरं वाटेल मला. कॉफी घ्यायची गरज नाही पडणार. जे झालं ते झालं, नका इतका विचार करू. मी तिलोत्तमा मॅडमच्या म्हणण्यावर गायले. त्या नाराज झाल्या असत्या तर मलाही बघवलं नसतं ना. पण मला हेच कळत नाही की आईने तुला त्या भैरवी समोर गायला का लावलं. माहिती आहे ना तिला, इतकी वर्ष तुला त्रास दिलाय त्या बाईने, तरीही तिचं ऐकतेय. खरं तर मलाही तोच प्रश्न पडलाय. आता माई आपल्या घरात राहणार आहेत आणि त्या किती दिवस राहणार आहेत कोणास ठाऊक. ताराला जाऊन सांग, म्हणावं समजाव तुझ्या आईला, सांग तिला की आम्ही माफ केलंय, जा आता घरी. नाही ऐकणार त्या. वाटतं तितकं सोपं नाहीये. घरात कसं काय राहू दिलं तिला. मला ना काहीतरी वेगळं वाटतंय सारंग सर. म्हणजे काहीतरी लपवलं जाते असं वाटतंय मला. आणि हे कशावरून वाटतंय तुला. नेमकं नाही सांगता येणार, पण ते असं म्हणतात ना, संकटाची चाहूल आधीच लागते, असं वाटतंय. काळजी करू नका, सत्य कधी ना कधी सगळ्यांसमोर येणारच आहे. हे बघ सावली, मला माहिती आहे की आई असं म्हणजे कुठल्याही किंवा कोणाच्या दबावाखाली नाही येणार. तिने नक्कीच पुढचा विचार केला असेल आणि हा निर्णय घेतला असेल. जर असं असेल तर आपली काळजीच मिटली ना. बरं आहे का, मी जगन्नाथजींकडे जाऊन येते, थोडं काम होतं, मी येते. सावली थांब. काय? रिपोर्ट्स आलेत. काय आलंय रिपोर्ट्समध्ये? निगेटिव्ह आहेत. मला आतून असं वाटत होतं की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. जेव्हा विठुरायाची इच्छा असेल तेव्हा होईल. माझा पण विश्वास आहे, पांडुरंग तुला सगळं सुख मिळवून देईल. सरप्राईज व्हिजिट तुम्ही दिली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं घडलंय असं वाटतंय. काय झालं, तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का आहात? बाबा ऍक्च्युली भैरवी जी आहेत ना, त्या घरी आल्यात राहायला. नाही, मला माहिती आहे, तू तिला या घरातून बाहेर काढलंस ना, त्याचा सूड घेते ती. तिला चांगलंच माहिती आहे तुम्हा दोघांना कसा त्रास द्यायचा ते. बाबा पण आता चिडून काय होणार आहे, तुम्हीच सांगा मला. मला असं जेन्युइनली वाटतं की ताराने आता भैरवीजींना माफ करायला पाहिजे. म्हणजे मॉमने पण तेच केलं ना. आपण कशाला उगाच जुन्या गोष्टी धरून ठेवायच्या. मलाही कळत नाहीये तिलोत्तमा ताईंनी कसं काय या गोष्टीला मंजुरी दिली. म्हणजे तिने भैरवीला घरात घेतलंच कसं. बाबा मॉमला असं वाटतंय की मायलेकींनी एकत्र यावं, त्यांच्यातला दुरावा मिटावा. आणि तिला असंही वाटतंय की आता हीच योग्य वेळ आहे मागचं सगळं विसरून जाण्याची आणि एक नवीन सुरुवात करण्याची. दुरावा मिटायला मानवी स्वभाव असावा लागतो. आणि ती जर अशीच अडून बसणार असेल, ती जर घर सोडून जाणार नसेल ना, तर मी पण तिचीच मुलगी आहे. मी ते घर सोडून इथे येईन तुमच्या बरोबर राहायला, कारण मी तिच्यासोबत एका छताखाली नाही राहू शकत. तारा शांत हो. हे बघ, तू इथे येऊन राहिलीस ना तर त्याने काहीही साध्य होणार नाहीये. उलट तिला जे हवंय ते मिळेल. भैरवीला घराच्या बाहेर काढण्यासाठी तुला तिथे राहावं लागेल. तुम्ही बरोबर बोलताय पप्पा. मी का घराबाहेर पडू? ते माझं घर आहे, सोहम माझा आहे, आणि ती माणसं पण माझीच आहेत. मी त्यांना सोडून का जाऊ? मी तिथेच राहणार. आणि आता मी बघतेच काय करते ते. अरे हो, तुम्हा दोघांना एक गुड न्यूज द्यायची राहिलीच. आपल्या नवीन फिल्मची शूटिंग लवकरच सुरू होते. सगळं ठरलंय आता. बोल, कशासाठी बोलवलंस मला इथे? आत्ता वेळ मिळतोय तुला? किती निरोप पाठवले मी त्या बबलूकडे 10 वेळा. आता येतेस? मला टाळतेस का तिलोत्तमा? कशी टाळू मी तुला? बॅगा घेऊन राहायला आलीस ना माझ्या घरात तू. कशी टाळू? माझी इच्छा असली तरी सुद्धा मी टाळू शकणार नाही. आता बोल बाई. नाहीच टाळू शकणार. मी तुझ्या सोबत कायम तुझी सखी सावली बनून अशीच या घरात वावरत राहणार आहे, कळलं?
एकदा ताराने तुला माफ केलं की त्याच बॅगा उचलून जाशील ना स्वतःच्या घरी. जाणार आहे, त्यासाठीच तर इथं आले मी. मलाही काय हौस नाहीये तुझ्या घरी पडून राहायची. पण तिलोत्तमा, ज्या एकमेव व्यक्तीवर माझं जगात सगळ्यात जास्त प्रेम आहे ना, तीच व्यक्ती तुझ्यामुळे माझ्यापासून दुरावली आहे. मग मी काय करू शकते? तिला जाऊन सांग ना. सांग ताराला, माफी माग त्याची. मी काय करू शकते? तूच करू शकतेस. इनफॅक्ट तुलाच करावं लागेल. आणि माफी मी नाही, तू मागणारच असताची. मी माफी मागू, तेही ताराची. मी काहीही चूक केलेली नाहीये, गुन्हा केलेला नाहीये, तेव्हा मी माफी मागणार नाही. मी कोणासमोर झुकणार नाही. इनफॅक्ट मी तिला घरात घेतलंय, त्याचवरून ऐकते घरच्यांचं. आता मी जर का तिची माफी सुद्धा मागितली ना सगळ्यांच्या समोर, तर संशय येईल सगळ्यांना. तुला कळत कसं नाही? उपकार केलेस, तिला घरात घेऊन उपकार केलेस तू. त्याआधी तिच्याशी कसं वागलीस, तुला काय वाटलं विसरेन मी? हा, माझी बिचारी लेक तुझ्या समोर हात जोडून गयावया करत होती, पाया पडली तुझ्या, पण तरी तुला दया आली नाही तिची. धक्के मारून माझ्या पोरीला घराबाहेर काढलंस तू. इतकी वाईट वागणूक दिलीस. शी इज हर्ट तिलोत्तमा. भैरवी, आता हे सगळं अति होतं या, प्लीज. मी त्यावेळेस जे काही वागले ते बरोबर होतं, योग्य होतं, कारण त्यावेळेसची परिस्थिती तशी होती. पण आता यात माझा काही दोष नाहीये. अति, याला अति म्हणतेस तू? अति काय असतं ना, ते बघायचंय का तुला? तिलोत्तमा, सांगून ठेवते हा, माझं ऐकलं नाहीस ना तर त्याचे खूप भयंकर परिणाम होते. मग म्हणू नकोस मी तुला सांगितलं नाही म्हणून. धमकी देतेस मला? कर काय करायचं ते. मी कोणाही समोर झुकणार नाही. माझा खरंच काही दोष नाहीये. नाही झुकणार? चला ठीक आहे, म्हणजे तुला कुठल्याच परिणामांची पर्वा नाहीये म्हटल्यानंतर माझा मार्ग मोकळा. बघ आता मी काय करते, जाऊन सगळ्यांना सांगूनच टाकते काय ते. पहिले तू वेडी आहेस का? घरच्यांना सांगते ऐक मागते मी ताराची माफी मागते. बस खुश. हा, तू कोणाला काही बोलू नकोस.